मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी फेमस केलेली लाडकी बहीण योजना राज्यातही राबवण्यात येत आहे। त्यानुसार महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे। ही योजना यशस्वी होऊन मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांचं मुख्यमंत्रीपद गेलं। ही गोष्ट आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहीत आहे का असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित करतात सभागृहात एकच हशा पिकला। आज अजितदादांनी लाडकी बहीण योजना ही नवी योजना जाहीर केलेली आहे आणि शेवटी त्या योजनेची अंमलबजावणी कशी होणार काय होणार हे आता अनुभवाने कळेलच। तुम्हीच सांगितलं गर्दी फार उसळलेली आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या बहिणींना योग्य वाटा संपत्तीतला हा मिळाला पाहिजे। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातला 50% वाटा आपल्या भगिनींचा त्यांच्यावर अधिकार आहे। थोडंसं दिलं तर काही बिघडत नाही, दिलंच पाहिजे। त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींचा जसा घरावर 50% वाटा आहे, जशा प्रॉपर्टीवर अगदी वारसा हक्क लावताना देखील बहिणीचं NOC नाही आलं तर तिला तेवढा हक्क जातो। त्यामुळे तसं या बजेटमध्ये बहिणींचा अधिकार आहेच आमच्या आणि याच्यातल्या 50% बहिणींना त्यांचा वाटा देण्याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। मागच्या काळात अध्यक्ष महोदय शिवराज सिंग चौहान यांनी लाडली बहीण योजना राबवली। त्या भागात तिकडे त्या राज्यात बरीच लोकप्रिय झाली, पण शिवराज सिंग चौहानांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही। एकनाथ शिंदेंना ही माहिती आहे की नाही मला माहित नाही। पुन्हा ते ही योजनेनं त्यांच्यावर काय गंडांतर आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही, म्हणून त्यांनी नाही योजना मांडली, त्यांनी मांडायला लावली दादांना। पण अध्यक्ष महोदय एक उज्ज्वला नावाची योजना वाजत गाजत केंद्र सरकारने आणलेली, बॅनर लावलेले, गॅसचे कनेक्शन सगळ्यांना दिले, सगळ्या देशभर महिलांचे फोटो, आम्हाला उज्ज्वला गॅसने हा फायदा झाला वगैरे वगैरे वगैरे। अध्यक्ष महोदय उज्ज्वला गॅस सगळ्यांच्याकडे पोचल्यावर 400 रुपयाचा गॅस 1200 रुपये नेला आणि 1200 रुपयाचे 800 रुपये केलं, कारण परिणाम एवढा होतो। 500 रुपयाची घोषणा होती, सगळी सिलेंडर 500 रुपयाला द्यायची घोषणा करतील दादा असं आम्हाला वाटलेलं, पण दादानी फक्त 3च सिलेंडर माफ केली। आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या सिलेंडरची महाराष्ट्रात रक्कम 500 रुपये करू, 500 रुपयाच्या वर 1 रुपया घेणार नाही। त्यावेळी दादाच अर्थमंत्री होते। तुम्ही कायच दादांचं होतं अर्थमंत्री। हो, अर्थमंत्री म्हणजे काय पॉवर असते। त्यामुळे अध्यक्ष महोदय गॅस सिलेंडरचे दर 1200 रुपयापर्यंत गेले। मी मगाशी सांगितलं आता 3 सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे, त्याची पण DBT द्वारे अनुदान आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करणार असं मी ऐकलं। हे अनुदान कायमचं चालू राहिलं पाहिजे, पण 2-3 महिन्यानंतर आम्ही जनतेच्या समोर जाणार आहे। आम्ही पुन्हा सांगतोय की महाराष्ट्रातल्या गॅस सिलेंडरची रक्कम 500 रुपयाच्या वर आम्ही जाऊन देणार नाही। 2 सिलेंडर माफ, 3 सिलेंडर माफ, या योजनेत तर मग 50% सिलेंडर माफ असा त्याचा अर्थ होतो। आणि त्यामुळं आमची घोषणा आम्ही जाहीरनाम्यात केलेली आहे। काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने, शिवसेनेने 500 रुपये गॅस, उबाटाने 500 रुपये गॅस ही योजना आणलेली होती आणि आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी नक्की आम्ही 500 रुपये गॅस ही योजना नक्की राबवू। अध्यक्ष महोदय मुलींना शिक्षणात शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती। माझी सरकारला एक सूचना आहे की मुलीने ऍडमिशन घेतली की तिच्याकडून, कारण एवढ्या फी असतात की अमकी फी तमकी फी काय फी असतात, त्यामुळे मुलींना जर मोफत शिक्षण देण्याचं आपलं स्वप्न जर असेल तर कोणतीही फी मुलीने फक्त आपलं नाव
आधार कार्ड सबमिट करावं आणि एकही रुपया तिच्याकडून घेऊ नये, नाहीतर या खाजगी शिक्षण संस्था एवढ्या वेगळ्या प्रकारच्या फिया मुलींच्याकडून घेतात की त्याचा परिणाम देखील महिलांच्यावर होतो। मागे एक शिक्षणाचा हक्क अधिनियम 6 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत देण्याची तरतूद होती। त्यामध्ये गरीब मुलांना 25% आरक्षण आहे। त्यांची फी देण्याची व्यवस्था आपण सरकार करणार आहे, पण दादा गेली अनेक वर्ष ती फी दिलेली नाही, थकलेली आहे। ज्या इंजिनिअरिंग कॉलेजला आपण योजना आणली आणि सबसिडाइज म्हणजे 50% काही सेक्शनना आपण सबसिडी दिली, काहींना 100% अनुदान 100% फी माफ केली, त्यांचे देखील इंजिनिअरिंग कॉलेजचे मेडिकल कॉलेजचे पैसे अजून सरकार देणं आहे। आपण एक आढावा छोटासा घ्या आणि आपल्या लक्षात येईल की असे कोट्यावधी रुपये हे दिले जात नाहीत आणि त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडतात। सिंहगड इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याला, त्याच्या बाकीचे काही इश्यू आहेत माहीत नाही, पण राज्य सरकारकडून येणं त्यांचं शेकडो कोटीचं आहे। राज्य सरकारने ते दिलं नाही म्हणून ती इन्स्टिट्यूट डबघाईला आली। ही आजची परिस्थिती आहे। डबघाईला म्हणणं योग्य नाही, पण आज संकटात आहे आर्थिकदृष्ट्या। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महिलांच्या बद्दल आपल्याला जास्त प्रेम आदर निर्माण झालेला दिसतोय। मंत्रिमंडळात आमच्या आदिती तटकरे शिवाय एकही मंत्रिमंडळात महिला नाही। 28 जणांचं मंत्रिमंडळ आहे आणि आमच्या त्या दोघी भगिनी तिथं बसलेल्या आहेत। आमच्या महिलांनी खरं म्हणजे सीमाताई हिरे आहेत, माधुरी मिसाळ आहेत, देवयानी फरांदे आहेत, त्या तिघी आज नाहीच आहेत, कारण हे काय यांचं लक्षच नाही त्यांच्याकडे, त्यामुळे त्या बसायचंही बंद झालं। त्यामुळं या भगिनींना मंत्रिमंडळात स्थानच नाही। आता 2 महिने राहिलेत, आता काय त्यांनी नादच सोडून दिलाय। ते आता मागायलाही मंत्रिमंडळात तुमचं नाना कसं आहे तसंच त्यांचं झालेलं आहे। मंत्रिमंडळाची वाढ होईल, मंत्रिमंडळाची वाढ होईल म्हणून या ठिकाणी आता कुणाची अपेक्षा नाही राहिली। लोकांनी नाद सोडलेला आहे। आता 2 महिने आहेत, कुणाला तरी तुला माजी मंत्री म्हणून म्हणायचंय तर तुला घेतो, याच्या पलीकडे आता मंत्रिमंडळात जाण्याची कुणाची इच्छा राहिलेली नाही। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, निष्ठावंत महिला आमदार जे आहेत त्यांनाही संधी देण्याची आवश्यकता होती। खरं म्हणजे आपण महिलांना मदत करताय, पण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात महिलांच्या वर मागच्या एका वर्षात आशिष शेलार साहेब 47,381 गुन्हे नोंदवलेले आहेत महिलांच्या विरोधात, महिलांच्यावरच्या अत्याचाराचे। हे गंभीर गुन्हे, अनेक ह्याच्यातले गंभीर गुन्हे आहेत, पण एका वर्षात 47,381 गुन्हे महाराष्ट्रात नोंदवले आहेत महिलांच्यावरच्या अत्याचारांचे। म्हणजे महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत याची चिंतन आपण सगळ्यांनी अध्यक्ष महोदय केलं पाहिजे। मागे एक एप्रिल 23 पासून राज्यात कन्या भाग्यश्री योजना बंद करून लेक लाडकी योजना सुरू केली। त्यासाठी 100 कोटी रुपये अर्थसंकल्पात दिलेले होते। खर्च किती झाले? 19 कोटी रुपये। 100 कोटीची तरतूद केली पण 19 कोटीच वितरित केले। त्यामुळे एकीकडे महिलांच्यासाठी योजना जाहीर करायच्या, पण जेव्हा महिला भगिनींना खरा अधिकार देण्याची वेळ येणार आहे तेव्हा मात्र त्या भगिनींना खरा अधिकार मिळवून द्यायचा नाही आणि बजेटरी तरतुदीत त्यांना जेवढं कमी देता येईल तेवढं द्यायचं, हे अध्यक्ष महोदय चालले। युवकांसाठी सभागृहाची वेळ 7 वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे। थँक्यू। युवकांसाठी कार्यप्रशिक्षण म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात, त्याचे नियम, अटी, शर्ती काय काय आहे ते काहीच अजून माहिती नाही। पण अध्यक्ष महोदय, आर्थिक पाहणी अहवालानुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागात पदवीधर शिक्षण पूर्ण असलेल्या नागरिकांच्या बेरोजगारीत 1.5% वाढ झालेली आहे। अध्यक्ष महोदय, राज्य शासनाचे 2.5 लाख पदे रिक्त आहेत।
अध्यक्ष महोदय, त्यांना भरती काय नाही, मुलांना युवकांना महाराष्ट्रात भरती 70 का 75,000 लोकांना भरती केलं असं काल परवा सांगितलं. 75,000, 1 लाख वरती आहे. तर 2.5 लाख पदं रिक्त आहेत अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या अर्थसंकल्पात सगळ्या दुधाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान ही जुनी योजना आहे. त्याचे पैसे झालेले नाहीत. पुन्हा त्याचा उल्लेख केलाय दादांनी भाषणात, ठीक आहे, पण पूर्वी बऱ्याच लोकांचे पैसेच दिलेले नाहीत. मग ते मागचे देणे किती आहे, त्याची तरतूद किती, आणि इथून पुढे आता नवी घोषणा म्हणजे या नव्या मागच्या वर्षभराचे 5 रुपयाने किती होतात, 2 महिन्याचे ते पैसे, आणि पुढच्या वर्षभराचे अनुदान हे लवकरात लवकर देण्याचं काम करावं अशी माझी विनंती आहे. शेवटी गाईच्या दुधाला मिळणार आहे तसा म्हैशीच्या दुधालाही देण्याचा काही विचार असेल तर तोही करायला हरकत नाही. पण अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादकांना देखील काय निर्यात बंदी करून नुकसान करायचं ते केले. आपण 350 प्रति क्विंटल अनुदान कांदा उत्पादकांना देणार आहे असं जाहीर केले, म्हणजे 3.5 रुपये किलो. अध्यक्ष महोदय, कांदा निर्यात बंदी करून लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, हे या 3.5 रुपयानं भरेल असं मला वाटत नाही. अध्यक्ष महोदय, दादा तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, पण मागच्या 16 महिन्यात तुमच्या राजवटीत जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, तुमच्या घोषणांच्यावर शेतकऱ्यांचा, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांचा विश्वास बसेना झालाय. तुम्ही एखादा दिलासा देण्याची भूमिका घेतली तर शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे होतं, पण तसं काही होत नाही. आता दरवर्षी रायगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा करणार आपण जाहीर केलाय. तो तर दरवर्षी होतो, ती काही नवीन नाही. दरवर्षी राज्याभिषेकाचा सोहळा जाहीर केला होतो तिथं. त्यामुळे आपण भाषणात जे सांगितलं की राज्याभिषेकाचा दरवर्षी आम्ही सोहळा करू, तो तर महाराष्ट्रातली जनता तिथं लोटते, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते, नमन करते, त्या ठिकाणी जाते, भक्तिभावाने जाते. त्यासाठी महाराष्ट्रातली जनता हा सोहळा नेहमीच करते आणि इथून पुढे तो हजारो वर्ष चालूच राहणार आहे. आणि त्यामुळे जे चालू आहे त्याच घोषणा आपल्या भाषणात आम्हा सगळ्यांना जाणवतात. आणखीन एक महत्वाचं आहे की अर्थसंकल्पाला मी आता वेगवेगळ्या अर्थसंकल्पाला नावं देतात, त्यामुळं अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पाला बदला अर्थसंकल्प म्हणायला हरकत नाही. बदला यासाठी की ज्या दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाने तुम्हाला मतं दिली नाही त्यांना या अर्थसंकल्पात तुम्ही काहीच द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, भूमिका काय, तर तुम्ही आम्हाला मतं नाही दिली तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही अर्थसंकल्पात, असं त्यातनं इनडायरेक्टली आपण हिंट करताय का काय, अशी आम्हा सगळ्यांची शंका आहे. 22-23 मध्ये आदिवासी विकास विभागात तुम्ही जेवढा खर्च करायला पाहिजे होता, सामाजिक न्याय विभागात जेवढा खर्च करायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा 14-14.5% कपात आदिवासी विभागात आणि 10.5% विषय सामाजिक न्याय विभागात कपात झाली आहे, खर्च कमी केलेला आहे. त्यामुळं दादा, ह्या महाराष्ट्रात आजपर्यंत मला आठवतं की अर्थसंकल्पात पूर्वी प्लॅन नॉन प्लॅन असायचं. प्लॅनमध्ये 11% आणि 9% हे पैसे दिल्याशिवाय सभागृहात अंगावर यायची लोक. त्यामुळं ती प्रोव्हिजन कधी डायल्यूट कधी करण्यात आलेली नाही. पण अध्यक्ष महोदय, आज हे सरकार आदिवासी विभागातले पैसे कमी करतंय, सामाजिक न्याय विभागाचे पैसे कमी करतंय आणि त्यामुळं त्यांच्यावर राग काढू नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे. आणि त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आपण शेवटी सर्व धर्म, सर्व समाज यांना बरोबर घेऊन जात असतो. अलीकडच्या काळामध्ये खरं म्हणजे आपण आपल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये या मुंबईसाठी काही विशेष घोषणा नाही, पुण्यासाठी काही घोषणा नाही, नाशिकसाठी काही घोषणा नाही, औरंगाबादसाठी घोषणा नाही,
संभाजीनगरासाठी घोषणा नाही, नागपूरसाठी घोषणा नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या ठाणे शहरासाठी पण नाही. म्हणजे या अर्थसंकल्पात नक्की नेमकं महाराष्ट्राच्या विकासासाठी हे सगळे मुद्दे जे आहेत ते दुर्लक्षित करण्यात आले. देवेंद्रजींनी मागचा अर्थसंकल्प सादर केला होता, त्यावेळी अध्यक्ष महोदय अमृत काळातील अर्थसंकल्प आहे असं ते म्हटले. अध्यक्ष महोदय 2023 साली त्यांनी ते जाहीर केलं. आता या अमृत काळाचं नक्की काय झालं हे आज दादांच्या अर्थसंकल्पात कळायला पाहिजे होतं. अध्यक्ष महोदय, या परामर्श काहीतरी उल्लेख थोडा तरी पाहिजे होता. आणि अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींनी पंचामृत सुद्धा याच अर्थसंकल्पात दिलेलं होतं. त्या पंचामृताचं काय झालं त्याचा थोडा बहुत तरी उल्लेख पाहायला पाहिजे होता. कारण शेवटी आपण मागच्या वर्षी काय म्हटलो ते पुढच्या वर्षी विसरून नवा अर्थसंकल्प मांडणं हे तसं इनडायरेक्टली म्हणजे थोडं जास्त म्हणतोय पण अनैतिक आहे. मागं हे केलं, आता त्याचा हा रिझल्ट आला आणि आता आम्ही पुढे हे करणार आहे. ही कंटिन्युटी मला मागच्या आणि या अर्थसंकल्पात अध्यक्ष महोदय दिसत नाही. देवेंद्रजी 2013 साली आमदार होते, त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की दरवर्षी मागील बजेटमध्ये घोषणांचं काय झालं याचा अभ्यास करावा, त्याची एक स्वतंत्र पुस्तिका काढावी. तशीच पुस्तिका आताही आपण काढावी अशी दादा माझी आपल्याला सूचना आहे. म्हणजे अमृतकाळ, पंचामृत याच्यावर जास्त लाईट पडेल, प्रकाश फेकला जाईल. आणि अध्यक्ष महोदय, एकंदरीतच मगाशी काहीतरी उद्योगाबद्दल श्वेतपत्रिका म्हटली, तसं मला असं वाटतं की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, आपण काय बोजा घेतोय, किती कर्ज आहे, कर्ज 7 लाख काहीतरी असेल, तर त्या सगळ्याचे एक छोटीशी श्वेतपत्रिका काढायला वेळ मिळाला. आता वेळ कमी आहे पण अधिवेशन झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढा आणि श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राला त्याची माहिती द्या अशी आमची विनंती आहे. आता मागच्या वर्षी मोदी आवास योजनेचा प्रारंभ केला राज्य सरकारने. तुम्ही 3 लाख घरकुल देणार अशी घोषणा केली. प्रत्यक्षात मी माहिती काढली तर घरं किती, 3 लाखाच्या जागी 11,375 घरं बांधून झाली. 19-20 मध्ये आपल्यावर 4,51,000 कोटी कर्ज होतं, आता ते 23-24 मध्ये 7,82,000 कोटीवर गेले. अध्यक्ष महोदय, प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे आता हे 7,82,000 धरलं तर 82,941 रुपयाचं कर्ज आहे. म्हणजे 2022-23च्या तुलनेत या दरडोई कर्जात तब्बल 12,500 रुपयाची वाढ झालेली. हे महाराष्ट्राचं कर्ज. पण अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने आपल्यावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढले. त्याचं दरडोई बोजा प्रत्येक महाराष्ट्रातल्या भारतातल्या माणसावर 2.25 लाख रुपयाचा आहे. म्हणजे आपण चढवलेले 62,000 रुपये त्याच्या डोक्यावर आणि भारतातल्या प्रत्येक माणसावर, लहान काल जन्मलेल्या बाळावर पण आज 2 लाखाचं कर्ज आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी तुटीत वाढ झालेली आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. राजकोषीय तूट ही 1,10,10,355 कोटी रुपयावर गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये मी आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा या राजकोषीय तूट आणि बाकीच्या मुद्द्यावर सांगेन. अध्यक्ष महोदय, आपली महसुली तूट जी आहे ती 22-23ला 1936 कोटी रुपयाची होती. आणि अध्यक्ष महोदय, आता महसुली तूट आपली 22,000 कोटी रुपयाची झालेली. आणि जी कर्ज आणि इतर दायित्व बॉरोइंग्स जे आहेत ती 22-23चा अर्थसंकल्प दादांनी मांडला त्यावेळी 54,000 कोटी रुपयाची होती. त्याच्यात 67,000 कोटी रुपयाची वाढ झाली. आणि आम्ही 23-24चे सुधारित अंदाज 1,11,000 कोटी रुपयापर्यंत पोचलो. म्हणजे 120% वाढ आम्ही केली कर्जात. म्हणजे सरकार आपण बॉरोइंग करूनच चालवतोय की काय, आपण कर्ज काढून सरकार चालवतोय असा त्याचा इनडायरेक्टली अर्थ आहे. तुमची टक्केवारी बरी आहे ते ठीक आहे, पण तुम्ही एवढे मोठं बॉरोइंग एकेका वर्षाला करताय
म्हणजे कर्ज आणि इतर दायित्व 23-24चा सुधारित अंदाज 1,11,000 कोटी आणि या वर्षी म्हणजे 95,000 कोटी होता तो 1,11,000 कोटी झाला. आता 99,000 कोटी झालाय म्हणजे 1,20,000 कोटीपर्यंत हा बॉरोइंग जाईल अशी मला खात्री आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फिस्कल डिफिसिटी आता राजकोषीय त्रुटी वाढलेली आहे. आणि अध्यक्ष महोदय एक महत्वाचं आहे, दादा तुम्ही तुमच्या सचिव आलेत का माहित नाही, तुमचे वित्त सचिव आलेत का इकडं, पण अध्यक्ष महोदय त्यांना माहिती विचारा. बजेटरी सरप्लस, आता बजेटरी सरप्लस हे -11,299 कोटी दाखवलेले. कुठल्या हेड खाली दाखवलं? पैसे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च केले, हे कसं शक्य आहे? जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत त्यापेक्षा जास्त तुमचे खर्च झालाय असं या आकड्यावरून दिसतंय. तुम्ही 11,299 कोटी रुपये, हे आपल्याला काय प्रिंटिंग मशिनरी नाही आहे, आपल्याकडे नोटा प्रिंट करायची व्यवस्था नाही आहे. आणि त्यामुळं आजपर्यंत हे -11,299 हे झाले. हे एस्टिमेट कमिटी सभागृहाचं काय काम चाललंय मला हेच कळत नाही. अलीकडं एस्टिमेट कमिटी एस्टॅब्लिश झाली आहे का? एस्टिमेट कमिटीने हे मायनस बजेटरी सरप्लसच्या ठिकाणी मायनस आकडे यायला लागलेत, याच्यावर एक्सप्लेनेशन विचारलं का? एस्टिमेट कमिटीचा चेअरमन कोण आहे, त्यांनी काय याच्यावर काही अभ्यास केलाय का? याच्या बाबतीत थोडा अध्यक्ष महोदय काही ना, नाही तर मग प्रिव्हिलेज मोशन आणायला लागेल अशी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे एस्टिमेट कमिटीने याच्यात काम केलं पाहिजे. माझ्यासारख्याला वाटतं की हे हायेस्ट ऑर्डरची इनकॉम्पिटन्स आहे हा. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय इतके आपण आता समजा BMC आहे तिथं ते हे आहेत प्रशासक नेमले आपण, तिथं लोकनियुक्त बॉडी नाही. इथल्यासारखंच तिकडेही मोठं बजेट आहे, तो एकटाच मालक आहे, तोच बजेट सादर करतो, तोच पैसे खर्च करतो मुंबई महानगरपालिकेचे. जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेत बॉडी नेमत नाही, इलेक्शन घेत नाही आपण, तोपर्यंत सभागृहात इथं आपण लोकनियुक्त आहोत, इथं तरी मांडा. अकाउंटेबिलिटीच नाही आहे सिस्टीमला आपल्या. त्यानंच त्या आयुक्ताने काही हजार कोटी रुपयाचा बजेट मांडायचं आणि त्यांनीच खर्च करत बसायचं. आणि मग नगरविकास खातं ज्याच्याकडे असेल त्याच्या फोनवर बाकीच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन तिथं करायच्या. त्यांनी तिकडे काय कार्यक्रम करायचा हा वेगळाच आहे, तो विषयावर बोलणं म्हणजे अजून 1 तासभर होईल. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण थोडंसं सगळं संविधान गुंडाळून आपण कामकाज करतोय का? आणि दादा हे अतिशय गंभीर आहे. आणि मला कदाचित माझं नॉलेज कमी असेल तर मला माहीत नाही, पण बजेटरी सरप्लसमध्ये 11,299 कोटी मायनस दाखवले. हे कुठल्या हेडखाली दाखवले, कुठे प्रोव्हिजन केली आहे? आपण त्याची माहिती घेऊन आम्हाला उत्तर द्या. कदाचित माझं ज्ञान या बाबतीत कमी असेल. पण अध्यक्ष महोदय आपण अत्यंत काही वेळा हे आकडे जर बघितले आणि जी खैरात चालू आहे ती, मी आता मध्ये काहीतरी बजेट मांडल्यावर बाहेर जाऊन प्रसार माध्यमांना सांगितलं की फटणे लगी चद्दर बाटणे लगी खैरात. त्याचं इतकं मनाला लागलं की मुख्यमंत्री तेच घेऊन बसले. उद्देश असा होता की या महाराष्ट्रात आपल्याला जनाधार कमी झाल्यावर आपण पाहिजे तशी आश्वासनं आता लोकांना देत सुटलो आणि राहिली किती तर 2 महिने नंतर आचारसंहिताच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता याच्यात जरा जबाबदारीनं, म्हणजे काय आहे की एखाद्या घरात पैसे असतात, सगळेच पैसे घराच्या सजावटीसाठी खर्च केले तर घर पुढे कसं चालणार असा प्रकार आहे. आता मुंबईला नरिमन पॉईंटवरून आपण घरी जाताना त्या खांबाला लाईटी लावल्यात, रंगीबेरंगी लाईटी लावल्यात. म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे. झालं G20 होऊन गेलं ते G20 आपले मोदी साहेब G7ला गेलेले, निमंत्रण नव्हतं त्यांना तरी गेलेले, काय हरकत नाही. म्हणजे निमंत्रण असेलच पण G7 मध्ये ते नव्हते. तसं बोलवलेलं होतं. आता त्या तिथल्या पंतप्रधानांनी बोलवलेलं, पण G7चा आपण भाग नव्हतो. पण अध्यक्ष महोदय माझा मुद्दा काय आहे की आता लाईटी रंगीबेरंगी G20 होऊन गेलं. राणाजी आता हे इतकी लाईट आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडं वीज महामंडळाची परिस्थिती बघितली तर 84,000 कोटी रुपये थकबाकी आहे आपली वीज महामंडळाची.
84,000 कोटी रुपयाची थकबाकी आहे आणि महाराष्ट्रात मुंबईत दिवे इतक्या आपण विनाकारण वेस्ट ऑफ एनर्जी करतोय, याचं अध्यक्ष महोदय भान ठेवण्याची गरज आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी एवढंच म्हणेन की लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही अशी एक म्हण आहे. घोषणा भरपूर आहेत, पण जोपर्यंत आमच्या सुनील शेळकेपर्यंत ते पोचत नाही तोपर्यंत सुनील शेळकेला त्याच्यावर विश्वास वाटणार नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणतोय, तुमचं नाव घेतलंय. पण अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपली दुसरी परिस्थिती काय आहे. 11 जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा कमी आहे. महाराष्ट्रातलं पर कॅपिटा एक्सपेंडिचर हे अध्यक्ष महोदय राजस्थानपेक्षाही कमी झालेलं आहे ग्रामीण भागातलं. हे मी नाही सांगत, मोदी साहेबांच्या भारत सरकारचे आकडे आहेत. त्यामुळे राजस्थानपेक्षाही तुम्ही ग्रामीण भागात पैसे खर्च कमी करताय. तुमचं लक्ष फक्त मुंबईसाठी असेल तर मुंबईलाही काही मिळत नाही आणि ग्रामीण भागातला खर्च राजस्थानपेक्षा आपला खाली गेलाय. म्हणजे याचा विचार करा की आपण काय कशा पद्धतीचं राज्य चालवतोय. आता मध्ये त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हटल्या ताई की माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. आता अर्थमंत्र्यांकडेच जर पैसे नसतील तर सामान्य नागरिकांच्याकडे इतक्या महागाईत पैसे कुठून. अर्थमंत्र्यांनी खरं म्हणजे निवडणूक लढवली नाही. मला हे कळलं नाही खरं म्हणजे त्यांनी जर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली असती तर पैसे नाहीत हा विषय त्यांच्यासाठी गौण झाला असता. ते आपोआप काळजी घेण्यात आली असती. त्यामुळे त्यांनी निर्मला सीतारामनना आता नंतर कळायला लागलं की कसं कसं पैशाचा महापूर महाराष्ट्रात आला आणि त्यामुळे त्या आता म्हणायला लागलेल्या आहेत की अरे मैं एकनाथ शिंदे अच्छा था, वो तो बहुत मजबूती से पीछे हमारे सपोर्ट में रहते थे. तर त्यामुळे आता आज इतका प्रचंड पैशाचा पूर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी बघितलाय. अध्यक्ष महोदय आर्थिक विकासाचा दर कमी झाला, त्याच्यात वेळ घालवून मी तुमचा वेळ घेत नाही. पण आपण पर कॅपिटा इन्कम जी 6व्या स्थानावर आलोय असं ते झालं. अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती काय आहे. वस्तुस्थिती ही आहे की आपण गुजरातच्या नेहमी वर असायचो. देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या 1 वर्ष मध्ये गेलं आणि 3ऱ्या वर्षी गुजरात आपल्या राज्याच्या पुढे गेले. हे मी नाही सांगत, केंद्र सरकारची आकडेवारी सांगते. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय यावर्षी तर विंदा करंदीकरांचं एक कविता आहे ती आपल्या सर्वांच्या समोर सादर करतो. शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा, शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा, रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा. व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले, व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले, नवरी पळून गेली उपयोग काय त्याचा. जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली, जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली, नेता कचकावून निघाला उपयोग काय त्याचा. आता त्याच्यात त्यांचं कवितेत हे नाही पण एक ॲडिशन कडवं. पैशाच्या खिरापती झाल्या घोषणा अनेक झाल्या, पैशाच्या खिरापती झाल्या घोषणा अनेक केल्या, जनता निघून गेली उपयोग काय याचा. अध्यक्ष महोदय किती घोषणा केल्या तरी जनता यांच्यापासून दूर गेलेली आहे. आणि शेवटी आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री बोललेले होते. या सगळ्या अर्थसंकल्पाचा बेस काय आहे तर आपल्याला काय बोलायचे आणि निघून जायचे, आपल्याला काय बोलायचे आणि निघून जायचे हाच भाव संपूर्ण अर्थसंकल्पात दिसून येतोय. ठीक आहे, नाही तर नाही तुम्ही करा. पण तुम्ही भातखळकर साहेब तुमच्याबद्दल मी का मुद्दामून अलीकडे बोलत नाही तर मला माझ्या मनात दुःख होतंय की माझा एक जुना मित्र, निष्ठेचा मित्र, प्रामाणिकपणाने तिकडे राहिलेला, पण त्याला न्याय ह्यांनी दिला नाही. आणि त्यामुळं अन्याय किती. आणि हे नवीन पाहुणे येऊन बसल्यामुळे तर तुम्हाला काय बाबा म्हणजे ते बघा मागे कशा हसतायत गालातल्या गालात.
माझ्या शिफारशीने त्यांना घ्या. पण अध्यक्ष महोदय आपण शिक्षणावर खर्च करतो. मी थोडं संपत आले माझं. शिक्षणावर खर्च करतो. PM श्री स्कूलसाठी आपण 13,95,00,000 राखून ठेवले, चांगली गोष्ट आहे. पण प्राथमिक शिक्षणाची अवस्था काय आहे? ड्रॉपआउटचा रेट आता पूर्वी 1.5% होता, आता तो 5.6% गेला ड्रॉपआउटचा रेट. आणि जिल्हा परिषदेची अवस्था तर एवढी शिक्षणाची वाईट झालेली आहे. असरचा एक रिपोर्ट काल परवा आलेला आहे. अध्यक्ष महोदय, काय चित्र आहे महाराष्ट्राचं याचा दादा तुम्ही अभ्यास करा आणि त्या शिक्षण विभागाला जरा बोलवून जरा दमात घ्या तुमच्या स्टाईलने. काय झालंय की दरवर्षी वाचन आणि गणिताच्या बाबतीत प्रगती न होता अधोगतीच पाहायला मिळते. 5वीच्या मुलांना दुसरीचं पुस्तक वाचायला दिलं, दुसरीचं. लामटे साहेब, 5वीच्या मुलांना दुसरीचं वाचायला दिलं तर 55% पोरांनाच वाचता आलं. आणि 8वीच्या मुलांना दुसरीचं पुस्तक दिलं तर फक्त 76% मुलांनी वाचन केलं. म्हणजे दुसरीचं पुस्तक 8वीत गेल्यावरही वाचता येत नाही, 5वीतही गेल्यावर वाचता येत नाही. अशी 25% किंवा 50% मुलं जर वर्गात असतील तर मग जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती काय याचा जरा आढावा राज्य सरकारने घ्यावा अशी माझी विनंती आहे. प्राथमिक शिक्षकांचा कॉम्प्युटर नाहीत, बाकीचे काय. आता हे एक शाळा PM श्री स्कूल, राष्ट्रीय PM श्री स्कूल, आता केंद्र सरकारच्या योजना राबवण्यापेक्षा दादा आपल्याला महाराष्ट्रात काय गरजेचं आहे, जे महत्त्वाचं आहे ते आपण महाराष्ट्रात राबवू. आता हे एक कुठली तरी शाळा असेल PM श्री स्कूल, त्याला 13 कोटी रुपये देणार. पण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या अवस्था काय आहे याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करतंय. आणि म्हणून महाराष्ट्राचे स्पेसिफिक प्रश्न हुडकून काढा आणि त्यासाठी पैसे खर्च करण्याचा. म्हणजे शाळा खोल्या सुधारा. तुम्ही सांगली जिल्ह्यात दादा येऊन बघा. मी मॉडेल स्कूलचा कार्यक्रम मॉडेल स्कूलचा कार्यक्रम राबवला. मी पालकमंत्री होतो त्यावेळी. त्या 2.5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय जवळजवळ 600 शाळा. प्रतापराव सरनाईक साहेब, तुम्ही माझ्या जिल्ह्यातून कुठल्याही शाळेच्या गावावर बोट ठेवा आणि त्या शाळेत जाऊन बघा. त्या शाळेच्या उत्तम शाळा आहेत, अतिशय चांगला दर्जा. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात एवढ्या शाळा चांगल्या दिसणार नाहीत. त्या माझ्या जिल्ह्यात सांगलीला तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट PHC म्हणून मी एक योजना राबवली आहे. सगळ्या स्मार्ट PHC मध्ये सगळ्या व्यवस्था उत्तम आहेत. आणि प्राथमिक शाळा आता 700 750 पैकी एक 500 झालेल्या आहेत. उरलेल्या 200 या वर्षी पुढच्या वर्षी होतील. पण महाराष्ट्रात तुम्ही दादा लक्ष घालून एकदा तुम्ही याच माझ्या मतदारसंघात आणि तुम्हाला एक 2-3 शाळा माझ्या मतदारसंघात जतला जाऊन बघा, तुम्ही कुठेही जाऊन बघा. पण शाळा एवढ्या उत्तम आहेत आणि आपलं लक्ष शाळांवर असलं पाहिजे. तुम्ही आदेश द्या प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना की जिल्ह्यातल्या नियोजन मंडळातून महाराष्ट्रातल्या सगळ्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्त्या करा. 1940 आणि 50 आणि 60 साली बांधलेल्या खोल्या, 70 साली बांधलेल्या खोल्या आता निकृष्ट आहेत, फरशा खराब आहेत. या सगळ्या सुधारणा करण्यासाठी राज्यव्यापी काही योजना घेण्याची दादा अत्यंत आवश्यकता आहे अशी माझी आपणाला विनंती आहे. शेवटी हा अर्थसंकल्प सगळ्यांना माहिती आहे, हा निवडणुकीचा संकल्प आहे. हा काय अर्थसंकल्प नाही, हा निवडणुकीचा संकल्प आहे. लामटे साहेब, शेवटचे 3च मुद्दे नाही आहेत, 3च वाक्य पण नाही आहेत, पण 3 आहेत पॅरेग्राफ. त्यामुळे अर्थसंकल्प नाही आहे, निवडणुकीचा संकल्प आहे. चॉकलेट दिलेलं आहे, गाजर म्हणणार नाही मी, पण चॉकलेट आहे. गोड गोड लागतंय, लागायला गोड आहे, त्यात काय हे नाही. पण अध्यक्षमध्ये जनता फार हुशार आहे महाराष्ट्रातली. राजा का एवढा उदार झालाय हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे. लोकसभेतले निकाल आल्यानंतर तुम्हाला धडकी भरलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही जर चंद्र आणा म्हणून सांगितलं तर चंद्र पण आणून तुम्ही महाराष्ट्रात आणून द्याल, एवढी तुमची आता इच्छा झालेली आहे. सत्ता टिकवण्यासाठी अर्थकारण हे रुळावरच राहिलं पाहिजे. सत्तेत अर्थकारणाचा बळी देऊन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राच्या फारसा दीर्घकालीन हिताचा राहणार नाही. आणि म्हणून प्लाटोने सांगितलेलं आहे की नेता कोणाला निवडावे तर
नेता कोणाला निवडावे तर जो इमानदार आहे त्याला, आणि त्याच्यासोबतच ज्याला वास्तवाची चांगली समज आहे त्याला. अध्यक्ष महोदय, दुसऱ्यांच्या बद्दल मी बोलत नाही, पण तुम्हाला दादा वास्तवाची चांगली जाणीव आहे. तुमच्या वास्तवाबद्दल मला बरंच ज्ञान आहे. त्यामुळं वास्तवाचं भान ठेवून हा अर्थसंकल्प तुम्ही मांडणं आवश्यक होतं, आणि वास्तवाची जाण न ठेवता हा अर्थसंकल्प मांडलाय, आणि त्यामुळं त्याच्यावर महाराष्ट्रातली जनता योग्य तो निर्णय घेईल असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ILS लॉ कॉलेजचे विद्यार्थी मला भेटले पुण्याच्या. ते 100% अनुदानित लॉ कॉलेज आहे. त्या लॉ कॉलेजला 100 वर्ष जुनं लॉ कॉलेज आहे. 150 एकर जागा आहे त्यांची. 3 विद्यार्थी सरन्यायाधीश त्या कॉलेजमधनं झाले आहेत. स्वर्गीय न्यायमूर्ती PB गजेंद्र गडकर, न्यायमूर्ती YV चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ES व्यंकटरमैया. चंद्रचूड साहेब तर आमच्या घरी आलेले आहेत. मी त्यांना जेवणही वाढलेलं आहे. त्यामुळे किती टॉल व्यक्ती होते मी फार जवळून बघितलेलं आहे. हे 3 विद्यार्थी राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. कोण? तर यशवंतराव चव्हाण साहेब, विलासराव देशमुख साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब हे त्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आता कॉलेजने, मॅनेजमेंटने कॉलेजचे रूपांतर सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीमध्ये करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला. आणि दादा, तुम्ही पालकमंत्री असताना पुण्याचे 26 जून 23ला, त्यावेळी तुम्ही नव्हता, 22ला तिकडे, मी 23ला त्यांना शासनाने इरादापत्र पण दिलेलं आहे. आणि महाविद्यालयाचे रूपांतर आता सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. आता गोरगरिबांची मुलं कुठे जाणार? आता 70, 80, 90 हजार रुपये फी होणार. गोरगरिबांना ती ग्रांटेबल असणारं कॉलेज आपण तिकडं रूपांतरित केलं. त्यामुळे विधीचं शिक्षण मिळतं स्वस्तात, ते आता महाग होणार, आणि आरक्षण देखील त्या कॉलेजमधली आता संपुष्टात येणार. त्यामुळे सदर महाविद्यालयाचं रूपांतर स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठात करण्यात येऊ नये यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात देखील संस्था चालकांमार्फत याचिका दाखल करण्यात आलेली आहे. माझी शासनाला विनंती आहे की त्या केसमध्ये शासनाच्या महाअधिवक्त्यांनी शासनाची बाजू मांडण्यास सांगावं आणि ह्या ऐतिहासिक महाविद्यालयाचे स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ होण्यापासून थांबवावं. आणि त्यामुळं आपण अध्यक्ष महोदय सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीमध्येही हा जरा दुरुस्त्या कराव्यात, असे जे अडथळे आहेत ते एवढी विनंती करतो. विंदा करंदीकरांचं एक कविता आहे ती आपल्या सर्वांच्या समोर सादर करतो. शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा, शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा, रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा. व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले, व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले, नवरी पळून गेली उपयोग काय त्याचा. जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली, जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली, नेता कचकावू निघाला उपयोग काय त्याचा. आता त्याच्यात त्यांचं कवितेत हे नाही पण एक ॲडिशन कडवं. पैशाच्या खिरापती झाल्या घोषणा अनेक झाल्या, पैशाच्या खिरापती झाल्या घोषणा अनेक केल्या, जनता निघून गेली उपयोग काय याचा. अध्यक्ष महोदय, किती घोषणा केल्या तरी जनता यांच्यापासून दूर गेलेली आहे. आणि शेवटी आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री बोललेले होते. या सगळ्या अर्थसंकल्पाचा बेस काय आहे तर आपल्याला काय बोलायचे आणि निघून जायचे, आपल्याला काय बोलायचे आणि निघून जायचे हाच भाव संपूर्ण अर्थसंकल्पात दिसून येतोय. आणि म्हणून या अर्थसंकल्पाला विरोध करून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. नाव शिंदेंचं पण निशाणा अजित पवारांवर. जयंत पाटलांनी सांगितला शिवराजसिंग चौहान यांचा किस्सा. तर म्हणजे काय घडलंय आज सभागृहात हे तुम्ही तर पाहिलंच आहे, परंतु त्यातले काही वेगळे मुद्दे आम्ही तुमच्यासमोर मांडतो आहोत. लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारने ही योजना आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस पवार सरकारने राज्यातील तब्बल 1 कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून घर बसल्या
दर महिन्याला 1500 रुपये, 52 लाख महिन्याला, वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर, 10,000 महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य, तर मुलींना मोफत उच्च शिक्षण आदी सुविधा आणि योजनांचा वर्षाव केला आहे. महायुती सरकारने या योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिला मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाद्वारे लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. दरम्यान या योजनेच्या अंमलबजावणीवरून राज्यात सर्वत्र वेगवेगळे वातावरण बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. या योजनेची घोषणा जी झाली आणि त्या घोषणेवरनं या वेळेस आता राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा ह्या बघायला मिळतात. मंडळी, ही योजना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सादर केल्याचा आरोप आता विरोधकांकडनं होतोय. त्यात जयंत पाटील यांनी देखील अशाच पद्धतीचा आरोप केला. विधानसभेत या योजनेवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांना चिमटा काढला. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सर्वप्रथम ही योजना लागू केली होती. या योजनेचा त्यांना आणि राज्यातील भाजप सरकारला मोठा फायदा झाला. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत राज्यातील महिला मतदारांनी चौहान यांच्या बाजूने मतदान केलं. चौहान यांनी ज्या पद्धतीनं राज्यातली सत्ता राखली त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस पवार हे सरकार तोच प्रयत्न करत असल्याची त्यांच्यावर टीका होते आहे. दरम्यान हाच धागा पकडून जयंत पाटलांनी विधानसभेत भाषण केलं. जयंत पाटील म्हणाले की शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना राबवली. त्या भागात शिवराज सिंग चौहान यांच्या राज्यात ही योजना खूप लोकप्रिय झाली, परंतु शिवराज सिंग चौहान यांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा घेतला. परंतु या योजनेवर शिवराज सिंग चौहान यांच्यावर काय गंडांतर आलंय हे मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलेलं असावं, म्हणूनच त्यांनी ही योजना मांडली नाही. त्यांनी ही योजना अजित पवार यांना मांडायला लावली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की केंद्र सरकारने देखील पूर्वी उज्ज्वला नावाची योजना आणली होती. त्या योजनेचे देशभर बॅनर झळकले होते. केंद्र सरकारने देशभर अनेक महिलांना मोफत गॅस जोडणी दिली. वाजत गाजत या योजनेचा प्रचार केला. देशभर सर्वत्र या योजनेच्या लाभार्थी महिलांचे फोटो लावण्यात आले. या महिलांना उज्ज्वला योजनेचा कसा फायदा झालाय ते त्या जाहिरातींमधनं सांगण्यात आलं. त्या सगळ्या गोष्टींचा प्रचार करण्यात आला. मात्र सर्वांच्या घरात गॅस पोहोचल्यावर या गॅस सिलेंडरची किंमत 400 रुपयांवरून 1200 रुपये करण्यात आली. आता राज्य सरकारने अर्थसंकल्प मांडला तेव्हा महाराष्ट्रामध्ये या गॅस सिलेंडरची किंमत 50 रुपये करण्याची घोषणा अजित पवार करतील असं आम्हाला वाटलेलं होतं, परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. त्यांनी केवळ 3 सिलेंडर माफ करण्याची घोषणा केली. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या गॅस सिलेंडरची किंमत 500 रुपये करू अशी घोषणा अजित पवार यांनी पूर्वी केली होती. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाची सुरुवात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ओवीने केली. अजितदादांच्या मुखात तुकोबा आले म्हणजे लोकसभेचा परिणाम झालेला दिसतोय असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. श्री संत तुकाराम महाराज मवाळ होते, पण
दंभिकपणावर त्यांनी कठोर प्रहार केलाय. त्यामुळे माझ्याही भाषणाची सुरुवात तुकाराम महाराजांच्या ओळीने करतो. तुकाराम महाराज म्हणतात, घासावा शब्द तासावा शब्द, फुलावा शब्द बोलण्यापूर्वी, बोलावे मोजके खमंग आणि खमके, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते विधानसभेमध्ये बोलत होते. यावेळी जयंत पाटलांनी अजित पवार यांना शाब्दिक टोले लगावले. शिवराज सिंग चौहान परत मुख्यमंत्री यांना होता आलं नाही. जयंत पाटील म्हणाले की शिवराज सिंग चौहान यांनी लाडकी बहीण ही योजना राबवली. त्या राज्यात म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये ही योजना लोकप्रिय झाली. मात्र शिवराज सिंग चौहानांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदेंना हे माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती ताशेरे ओढले. योजनेमुळे त्यांच्यावर काय संकट आलं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी ही योजना अजित पवारांना मांडायला सांगितली असं ते म्हणाले. आणि पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की एक उज्ज्वला नावाची योजना देखील केंद्र सरकारने अत्यंत वाजत गाजत आणलेली होती. बॅनर लावलेले होते, गॅसचे कनेक्शन सर्वांना दिलेले होते, सर्व देशभर महिलांचे फोटो लावण्यात आलेले होते. उज्ज्वला योजनेमुळे आम्हाला फायदा कसा झाला असे दावे करण्यात आले होते. पण पुढे काय झाले आपणा सर्वांनाच ते माहिती आहे. आणि असं म्हणत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील पलटवार केला. जयंत पाटील यांच्यापूर्वी विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी देखील जोरदार फटकेबाजी केली होती. महाविकास आघाडीतील स्पर्धेत जयंतराव सर्वात पुढे आहेत, त्यामुळेच नाना पटोले फील्डवर उतरले आहेत असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. शिवाय जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर जयंत पाटलांनी शिंदेंना जोरदार असं प्रत्युत्तर दिलं. लाडकी बहीण योजना राबवणारे शिवराज सिंग चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही असं जयंत पाटील म्हणाले होते. आणि त्याचा रोख हा पूर्ण एकनाथ शिंदे यांच्यावरती होता. तर मंडळी, जयंत पाटलांचं भाषण तुम्ही पाहिलं, त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्ही जाणून घेतलेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद. अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळेस भाषण केलं. यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, मोफत सिलेंडर या योजनांवर मत व्यक्त केलं. ते म्हणाले, शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना राज्यात पहिल्यांदा महिला धोरण आणलं. महिलांना संपत्तीत वाटा देणं, घरावर त्यांचं नाव असणं अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या. आता अर्थसंकल्पात अजित पवारांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. त्यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना लागू केल्याचं सांगितलं. मात्र त्या योजनेची अंमलबजावणी कशी होणार याबाबत मात्र स्पष्टता केलेली नाही. तुम्हीच म्हणता की योजनेसाठी मोठी गर्दी उसळली आहे, त्यामुळे नियोजनाचा अभाव असल्याकडे आपल्याकडे आहे असं जयंत पाटलांनी सरकारला सांगितलं. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लाडकी बहीण योजना राबवली. त्या राज्यात ती योजना लोकप्रिय झाली. ती योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या शिवराज सिंग चौहान यांना मात्र पुन्हा मुख्यमंत्री होता आलं नाही. याची कल्पना आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे की नाही याची माहिती नाही असं ते यावेळेस म्हणाले. या योजनेवर त्यांच्यावर काय गंडांतर येणार आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं दिसत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांनी ही योजना न मांडता उपमुख्यमंत्री अजित पवारांना मांडायला लावली असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. केंद्र सरकारने उज्ज्वला नावाची योजना आणली होती. त्यावेळी सरकारने महिलांचे गॅससोबत मोठे फोटो लावत देशभर गाजावाजा केला. त्यानंतर मात्र सरकारने 400 रुपयांचा गॅस 1200 रुपयावर नेला. त्यामुळे राज्यात गॅसचे दर कमी करून ते 500वर आणले जातील अशी आशा होती. अजित पवारांनी मात्र फक्त 3च गॅस मोफत दिले. हे अनुदान कायम राहिलं पाहिजे. आमचं सरकार आल्यानंतर या सिलेंडरचे दर 500 रुपये करणार असल्याचंही जयंत पाटील यांनी आश्वासन दिलं.
अर्थसंकल्पात मुलींना शिक्षणात शुल्क आणि परीक्षांमध्ये 100% परिपूर्ती देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। मात्र खाजगी संस्थांतून अनेक फी आकारल्या जातात, त्यामुळे परिपूर्ती न करता मुलींनी फक्त नाव, आधार कार्ड द्यावं, त्यांच्याकडून एकही रुपया घेऊ नये, त्यातून तुमचे मुलींना मोफत शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशी सूचना देखील जयंत पाटील यांनी यावेळेस केली। संत तुकाराम महाराजांचा तो अभंग आणि जयंत पाटलांचं मुख्यमंत्री तसेच अजितदादांना चिमटे। वारीचा मूळ आत्मा असलेल्या इंद्रायणी आणि भीमा या 2 नद्यांसाठी अर्थमंत्री पवारांनी अर्थसंकल्पात काहीही तरतूद केलेली नाहीये। राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे। यावर आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार केल्याची टीका विरोधकांनी यावेळेस केलेली आहे। या अर्थसंकल्पावर अधिवेशनामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। अशा वेळी सत्ताधारी मंडळी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे आपल्या भाषणाची सुरुवात जगद्गुरू संत तुकारामांच्या अभंगाने केली। या अभंगातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह तालिका अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांना देखील चिमटे काढले। जयंत पाटील यांनी घासावा शब्द तासावा, शब्द तोलावा, शब्द बोलण्यापूर्वी बोलावे, मोजके खमंग खमके ठेवावे, भान देशकाळात पात्राचे बोलावे, बरे बोलावे, खरे कुणाच्याही मनावर पडू नये, चरे कुणाचेही वर्म वर्ण अनबिंग जात पात धर्म काढू नये, जिभेवरती ताबा, सर्व सुख दाता पाणी वाणी नाणी नसू नये, हा अभंग सांगितला। यानंतर त्यांनी अभंगाचा अर्थसंकल्पावर टीका केली। जयंत पाटील यांनी घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी बोलावे, मोजके खमंग खमके ठेवावे, भान देश काळात पात्राचे बोलावे, बरे बोलावे, खरे कुणाच्याही मनावर पडू नये, चरे कुणाचेही वर्म वर्ण जात बिंग जात पात धर्म काढू नये, जिभेवरी ताबा, सर्व सुख दाता पाणी वाणी नाणी नसू नये, हा अभंग सांगितला। यानंतर त्यांनी अभंगाचा अर्थ सांगून अर्थसंकल्पावर टीका केली। जयंत पाटील यांनी हा अभंग सांगत असताना अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती ही टीका केलेली आहे। तर मंडळी, अशा पद्धतीनं संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत असताना आता जो वारीचा संदर्भ आहे, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्या वारी पालख्या ह्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत, त्या वाऱ्यांचा, त्या पालख्यांचा संदर्भ घेत संत तुकाराम महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा अभंग सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरती या अभंगाच्या माध्यमातून टीका केलेली आहे। कसं बोलावं, कसं वागावं, कुणाची हे जातपात काढू नये, अशा पद्धतीची या अभंगावरतून त्यांनी ही टीका या ठिकाणी केलेली आहे। तर मंडळी, अशा पद्धतीनं जयंत पाटील आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये या अभंगावरून त्यांनी या गोष्टीचे चिमटे काढलेले आहेत। नाव शिंदेंचं पण निशाणा अजित पवारांवर। जयंत पाटलांनी सांगितला शिवराज सिंग चौहान यांचा किस्सा। तर म्हणजे काय घडलंय आज सभागृहात हे तुम्ही तर पाहिलंच आहे, परंतु त्यातले काही वेगळे मुद्दे आम्ही तुमच्यासमोर मांडतो आहोत। लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा पाहायला मिळतात। राज्य सरकारने ही योजना आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस पवार सरकारने राज्यातील तब्बल 1 कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून घर बसल्या दर महिन्याला 1500 रुपये, 52 लाख महिन्याला, वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर, 10,000 महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य, तर मुलींना मोफत उच्च शिक्षण आदी सुविधा आणि योजनांचा वर्षाव केलाय। महायुती सरकारने या योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिला मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। राज्य सरकारने शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पाद्वारे लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे।
दरम्यान या योजनेच्या अंमलबजावणीवरून राज्यात सर्वत्र वेगवेगळे वातावरण बघायला मिळत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. या योजनेची घोषणा जी झाली आणि त्या घोषणेवरनं या वेळेस आता राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा ह्या बघायला मिळतात. मंडळी, ही योजना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सादर केल्याचा आरोप आता विरोधकांकडनं होतोय. त्यात जयंत पाटील यांनी देखील अशाच पद्धतीचा आरोप केला. विधानसभेत या योजनेवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांना चिमटा काढला. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सर्वप्रथम ही योजना लागू केली होती. या योजनेचा त्यांना आणि राज्यातील भाजप सरकारला मोठा फायदा झाला. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत राज्यातील महिला मतदारांनी चौहान यांच्या बाजूने मतदान केलं. चौहान यांनी ज्या पद्धतीनं राज्यातली सत्ता राखली त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस पवार हे सरकार तोच प्रयत्न करत असल्याची त्यांच्यावर टीका होते आहे. दरम्यान हाच धागा पकडून जयंत पाटलांनी विधानसभेत भाषण केलं. जयंत पाटील म्हणाले की शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना राबवली. त्या भागात शिवराज सिंग चौहान यांच्या राज्यात ही योजना खूप लोकप्रिय झाली, परंतु शिवराज सिंग चौहान यांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा घेतला. परंतु या योजनेवर शिवराज सिंग चौहान यांच्यावर काय गंडांतर आलंय हे मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलेलं असावं, म्हणूनच त्यांनी ही योजना मांडली नाही. त्यांनी ही योजना अजित पवार यांना मांडायला लावली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की केंद्र सरकारने देखील पूर्वी उज्ज्वला नावाची योजना आणली होती. त्या योजनेचे देशभर बॅनर झळकले होते. केंद्र सरकारने देशभर अनेक महिलांना मोफत गॅस जोडणी दिली. वाजत गाजत या योजनेचा प्रचार केला. देशभर सर्वत्र या योजनेच्या लाभार्थी महिलांचे फोटो लावण्यात आले. या महिलांना उज्ज्वला योजनेचा कसा फायदा झालाय ते त्या जाहिरातींमधनं सांगण्यात आलं. त्या सगळ्या गोष्टींचा प्रचार करण्यात आला. मात्र सर्वांच्या घरात गॅस पोहोचल्यावर या गॅस सिलेंडरची किंमत 400 रुपयांवरून 1200 रुपये करण्यात आली. आता राज्य सरकारने अर्थसंकल्प मांडला तेव्हा महाराष्ट्रामध्ये या गॅस सिलेंडरची किंमत 50 रुपये करण्याची घोषणा अजित पवार करतील असं आम्हाला वाटलेलं होतं, परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. त्यांनी केवळ 3 सिलेंडर माफ करण्याची घोषणा केली. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या गॅस सिलेंडरची किंमत 500 रुपये करू अशी घोषणा अजित पवार यांनी पूर्वी केली होती. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाची सुरुवात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ओवीने केली. अजितदादांच्या मुखात तुकोबा आले म्हणजे लोकसभेचा परिणाम झालेला दिसतोय असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. श्री संत तुकाराम महाराज मवाळ होते, पण दंभिकपणावर त्यांनी कठोर प्रहार केले. त्यामुळे माझ्याही भाषणाची सुरुवात तुकाराम महाराजांच्या ओळीने करतो. तुकाराम महाराज म्हणतात, घासावा शब्द तासावा शब्द, फुलावा शब्द बोलण्यापूर्वी, बोलावे मोजके खमंग आणि खमके, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते विधानसभेमध्ये बोलत होते. यावेळी जयंत पाटलांनी अजित पवार यांना शाब्दिक टोले लगावले. शिवराज सिंग चौहान परत मुख्यमंत्री यांना होता आलं नाही.
जयंत पाटील म्हणाले की शिवराज सिंग चौहान यांनी लाडकी बहीण ही योजना राबवली, त्या राज्यात म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये ही योजना लोकप्रिय झाली, मात्र शिवराज सिंग चौहानांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदेंना हे माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती ताशेरे ओढले. योजनेमुळे त्यांच्यावर काय संकट आलं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे, त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी ही योजना अजित पवारांना मांडायला सांगितली असं ते म्हणाले. आणि पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की एक उज्ज्वला नावाची योजना देखील केंद्र सरकारने अत्यंत वाजत गाजत आणलेली होती. बॅनर लावलेले होते, गॅसचे कनेक्शन सर्वांना दिलेले होते, सर्व देशभर महिलांचे फोटो लावण्यात आलेले होते. उज्ज्वला योजनेमुळे आम्हाला फायदा कसा झाला असे दावे करण्यात आले होते, पण पुढे काय झाले आपणा सर्वांनाच ते माहिती आहे. आणि असं म्हणत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील पलटवार केला. जयंत पाटील यांच्यापूर्वी विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी देखील जोरदार फटकेबाजी केली होती. महाविकास आघाडीतील स्पर्धेत जयंतराव सर्वात पुढे आहेत, त्यामुळेच नाना पटोले फील्डवर उतरले आहेत असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. शिवाय जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर जयंत पाटलांनी शिंदेंना जोरदार असं प्रत्युत्तर दिलं. लाडकी बहीण योजना राबवणारे शिवराज सिंग चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही असं जयंत पाटील म्हणाले होते आणि त्याचा रोख हा पूर्ण एकनाथ शिंदे यांच्यावरती होता. तर मंडळी, जयंत पाटलांचं भाषण तुम्ही पाहिलं, त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्ही जाणून घेतलेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.